ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करून चोरी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील आरोपींच्याकडून 1 दरोडा, 23 जबरी चोरी, 1 घरफोडी, 1 चोरी असे एकूण 26 गुन्हे उघड करून चालू बाजारभावाप्रमाणे 39,09,600 रुपये किमतीचे अर्धा किलोपेक्षा अधिक 54 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। चेन असेल, दागिने असतील, इतर किमती मुद्देमाल असेल त्याची चोरी व्हायची आणि याच्यामध्ये कुठले क्लू भेटत नव्हता, परंतु पॅटर्नचा एक वेगळ्या प्रकारचा याचा अभ्यास करून आरोपींच्या बाबतीत पूर्ण माहिती काढण्यात आली, आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सुदैवाने आपल्याला एक चांगले सोर्सने त्या आरोपीपर्यंत नेला। हे आरोपी आपले स्थानिक भागातलेच आहे। त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे शेख सुरेश भोसले हे आणि एक विधी संघर्ष बालक आहे। ह्या दोघांना ताब्यात घेण्यात आला। विधी संघर्ष बालकाला सुधारण्याला पाठवण्यात आलेला आहे आणि जो मुख्य आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन ह्या गुन्ह्यांच्या बाबतीत माहिती काढायला सुरुवात केली। परंतु आम्हालाही देखील याच्यामध्ये भरपूर आश्चर्य व्हायला लागले। या आरोपींनी सातारामध्ये एकत्रित 26 गुन्हे केलेले आहे आणि याच्यामध्ये फार सिरियस प्रकारचे सगळे गुन्हे आहे। दरोडे आणि जबरी चोरीसारखे गुन्हे आहेत आणि खूप मुद्देमाल याच्यामध्ये त्यांनी चोरी केलेला आहे। परंतु आरोपींना वेगवेगळ्या प्रकारचे इंट्रोगेशन करून आम्ही रिकव्हरी करायला आता यशस्वी झालो आहे। एकत्रित याच्यामध्ये 54 तोळे 3 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने याच्यामध्ये हस्तगत करण्यात आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे। 39 लाख रुपयाचे हे टोटल दागिने आहे जे आता रिकवर झालेले आहे आणि त्याची जर वजनमध्ये सांगायचं असेल जवळजवळ हे 700 ग्राम सोनं आहे जो आम्ही लोकांना आता परत देणार आहे। आता फिर्यादींना बोलवून कोर्टाच्या माध्यमातून ही मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। त्याचबरोबर या आरोपींचे अजून काही साथीदारांचे नाव आहे ते आम्हाला माहीत झाले नाही, परंतु ते आता फरार आहे जे विल्हेवाट लावण्यामध्ये आरोपींना मदत करायचे त्यांच्या देखील आता आम्ही शोध घेतोय आणि त्यांना लवकर अटक करण्याचा